ओम. अध्याय 38. श्री गणेशाय नमः. श्री शिवसुता गौरी नंदना, तव कृपा प्रसाद प्रेरणा लाभो या चरित्रलेखना, हीच विनवणी मोरया. देवी शारदे माय भवानी, उघडवनी दे मज शब्द खाणी, फुलो काव्य प्रतिभा जणी, येवो भक्ती सुगंध. सद्गुरुराया साई समर्था, तव पदी मम विनम्र माथा, तू चालवी धरोनी आता मी लेकरू अजाण. माय बाप श्रोते जन, तुम्ही द्यावे प्रोत्साहन, तरीच चरित्र कथा कथन सरके पुढे हळूहळू. मागील अध्यायी चावडी इतिहास, तुम्हा निवेदन केला खास, जेथ साई करीती निवास निद्रे स्तव रात्रीचा. ये अध्यायी तुम्हा लागून हेमाडपंत करतील कथन, साई द्वारीची हंडी महान, जी का रोज शिजत असे. भाग्यवंत ते भक्त जन, जयांनी पाहिले साई चरण, आणिक झाले ते पावन, जे पावन पाऊन प्रसाद साईंचा. बाळ चिमुकले खाणे जाणते, काय खावे हे न कळते, त्याते मायची भरविते यथायोग्य अन्नोदक. तैसी ही अनाथांची माय, साई राम करीती सोय, भक्त भाविका देत जाय प्रसाद हंडी शिजवोनी. काय हंडीचे कारण, तरी घडावे अन्नदान, जे का सर्वश्रेष्ठ दान असे सकळ दानात. त्रेतायुगी ते तपाचरण, द्वापारयुगी यज्ञ हवन, कलियुगी ते अन्नदान साधन मनुष्य कल्याणे. दानाचे ते अनेक प्रकार, धन वस्त्र विद्या सुंदर, द्यावी ती दुजास अंतर, दुजियांचे सुख व्हावे. अनेक दाने अनेक दाते देती, विद्या वस्त्र धन संपत्ती, परी याचका नाही तृप्ती, आणिक आणिक वांछितो. परी सर्व दानात एक दान श्रेष्ठ असे, ते अन्नदान जयाने होय तृप्त मन. पोट भरतात तत्क्षणी, येईल जो अतिथी दारात, त्याची करावी भूक शांत, थोर पुण्य घ्यावे पदरात. हे तर शास्त्र वचन, म्हणूनच द्वारका माईत बाबा एक चूल पेटवित, वरी हंडी एक ठेवत शिजावया ते अन्न. स्वतः जाऊनी बाजारात बाबा माल मसाला आणीत, रोकडा व्यवहार वाण्याप्रत नच उधारी आवडे. डाळ तांदूळ भाजीपाला खोबरे कोथिंबीर मसाला हवा तो आणि ती स्वयंपाकाला. बाबा सर्व साहित्य, चूल स्वतः पेटवावी, इंधन लाकडे सारावी, वरी स्वतःच हंडी ठेवावी. बाबा करीती हे स्वतः, निवड टिपण आणि दळण बाबा स्वतःच करीती जाण. इतरांची लुडबुड खपवून न घेती ते कदा, कधी मोठी कधी लहान हंडीचा तो वापर करून, बाबा तृप्तीचा आनंद देऊन सुखविती भक्तांना. कधी खिचडी मसाले भात, कधी कधी आंबील करत, कधी बेत वरण भात, विविधता ही ऐसी. जे जे जयास आवडे अन्न, ते ते तयास खिलवून तृप्त करीती तयांचे मन. ऐसा परिपाठ बाबांचा, स्वतःचे काम स्वतःच करावे, ते इतरांस न सांगावे, आपल्यासाठी न कष्ट व्हावे. अन्य जीवा जे काम असेल वेडे वाकुडे, करायासी भक्त अवघडे, तयास ना घालती कोडे. कधी बाबा कोणास हंडी शिजवायचे काम बाबा स्वतःच करीती अविश्राम, तैसेच दळण कांडण कर्म करीती बाबा सानंदे. हंडी प्रसाद जो बाबा देत, त्यात विविधता राखीत, मिठा चावल मसाले भात, कधी रोडगा वरणफळे, तो परमात्मा परमेश्वर स्वतः शिजवणी पानावर वाढे प्रसाद. सुमधुर तृप्तवी तो जो भक्तजना, हा श्री साईंचा प्रसाद लाभावा म्हणून प्रतिसाद, जे देती तयांची साध बाबा सदा ठेवती. तहान भूक भागविणारा, साईच जेऊ घालणारा, भक्त गणासी सुख वणारा अन्नदाता श्री साई. हा सकळांची भागवे भूक, साई एक विश्वपालक, तो दाता आपण याचक, कृपा प्रसादा तयाच्या. दास गणू हा कीर्तनात, निवेदन करीती हंडी वृत्तांत, जेणे सकळा होई ज्ञात, साई किमयागाराची. जया लाभे हा प्रसाद गोड, त्याच्या पुण्यास नाही तोड, ही जीव परब्रह्माची जोड, जोडितो श्री साई. तो जनार्दन जनता रूपे, प्रसादास त्या येऊनी ठेपे, घास प्रेमाचे मोजू न मापे, तृप्त होई भोजनी. साई म्हणती मी कोण, करता करविता तो भगवान, अल्ला सर्वांचा मालिक होऊन करीती लीला अगाध. द्वारका माई हे माहेर, तो देणारा बडा सावकार, मी काय तुम्हा खिलवणार, मी तो बंदा अल्लाचा. हे शब्द बाबा मुखीचे 1910 पर्यंतचे, हे व्रत हंडी भोजनाचे तोवर होते चालले. पुढे जैसी कीर्ती वाढली, भक्त मंडळी जमू लागली, पूजे समवेत येऊ लागली, नैवेद्याची बहुताटे. भक्त अनेक दर्शना येती, नाना विविध पदार्थ आणि ती
ताटांची मग काती गणती भरे दरबार साईंचा. तैपासून हंडी थांबली प्रसाद ताटे, जी पुढे आली एक एक घास घेऊन वाटली सर्व निज भक्तास. पुढे तोच चालला परिपाठ, नैवेद्य जे काय येती पुढ्यात ते सकळा बाबा वाटीत प्रसाद रूपे स्वहस्ते. खाऊ घालावे दुजास तो आनंद घेण्यास, वाटती साई नैवेद्यास खंड ना अन्नदानात. एकदा चांदोरकराकडून येत असता साई दर्शनी एक प्रमाद घडला, हातोनी टाळिले दत्त दर्शन. परी ते दर्शनास पुढे येता टाळिले कार्य तू दत्ता. दत्त साई एक असता ऐसा कैसा चुकलास. ऐसी केली कानउघडणी विश्वरूप घ्या ओळखोनी, इतके मज जवळ राहुनी काहीतरी शिकाते. मग चांदोरकर बिनीवाले उभ्या उभ्या श्री दत्त दर्शन दिले. साई दत्त एक पाहिले फिटला संभ्रम मनीचा. साई दारीचा हंडी प्रसाद, साई हातीचा उदी प्रसाद, साई ताटीचा तो प्रसाद मिळे तोची भाग्यवंत. बाबा हातीचा ताक पेला भाग्य दाभोळ करासी मिळाला. पिऊन टाकरे आज्ञा बाळा सांगे तया श्री साई. ताक नव्हे ते श्रेष्ठ अमृत दाभोळ करते, खरे भाग्यवंत जया स्वतः तो भगवंत. पाजी कृपा अमृत ते साई करिता साईनाथांची सेवा, तरी शत्रूचा नायनाट व्हावा. विजयी सदा भक्त व्हावा हा लाभतो प्रसाद. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडले सारांश लेखन, ते तुम्ही घ्यावे गोड मानून. श्री गोविंद तने विनवितसे. इथे श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. ओम नमो हेरंबा. काय वर्णू तव शोभा, तू फुलवीसी काव्य प्रतिभा. कवी म्हणत ती छान. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा, चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून यानंग, स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी. मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साकार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी, भक्त करी तिवारी. प्रभू पद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवादी देवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक, निर्मळतोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.